भाई बोर झालो घरी बसून, थोडं फिरून येऊ म्हटलं. कुठे आपली गाडी आज जाते बघू फिरत फिरत. हां, मिरर सेट करतो. अजूनही ब्रेकिंग एक नंबर आहे बाईकची, टेस्टिंग केली. सो हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे विनायक. माझं नवीन व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे उडान. आजचा दिवस आहे बोरिंग बाईक, कुठेतरी जाऊ असं ठरवलं आणि बाईक चाललो आहे मी. बाई बघ कसा बाईकर्सचा हे आहे बघ, फोटोज काढतो आहे. हे मी करायचो, अजून पण करतो, आवड आहे म्हणून करतो. मला ना एक पेट्रोल पंप माहिती आहे, तिथे आपण पेट्रोल टाकूया आणि हा कॅमेरा सेट करूया. हा कॅमेराचा प्रॉब्लेम असा आहे की याच्या लेन्समध्ये फॉग जमा झाला आहे. हा कॅमेरा मला आज फोटोज पाहिजे होते जसे पाहिजेत, आणि हाच कॅमेराने बाई दगा दिला. दगा, मला माहीत नव्हतं तू दगा देणार आहे, नाही तर मी तुला आधीच साफ करून ठेवलं असतं. असं हीट उन्हामध्ये वगैरे ठेवून होऊन जाईल ते फॉग क्लिअर. ज्यावेळी मी हेल्मेट वगैरे पूर्ण असं घालतो ना, ग्लव्स वगैरे, तेव्हा असं कॉन्फिडन्स बिल्ड होतो की गाडी चालवायचा. तेच तर पाहिजे आपल्याला. 2-3 दिवस एवढा बेकार पाऊस होता ना, आता बरं वाटते भाऊ पाऊस नाही तर. पाऊस हवा, पण पाऊस पण असा पूर वगैरेला असा नाही हवा, पण हवा. हॉर्न बंद झाला आहे गाडीचा आणि हॉर्न लागणार आहे आता पुण्यामध्ये जायला. वायर हलवून बघूया की हॉर्न चालू होतो का. पहिले ना याच्यामध्ये पेट्रोल टाकूया आपण. पेट्रोल टाकलं की हा कॅमेरा, आणि त्यानंतर हॉर्न चालू होतो का बघूया. इथे ना, इथे हे नाही आहे, कवर नाही आहे, इथे कवर आहे. असं हँडल पकडला ना की थोडं अलगच फील होत आहे. आता आषाढी एकादशीची वारी चालू आहे, तर ही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी इकडनंच गेली आळंदीला. मला बघायला भेटलं नाही, दुसरं वर्ष आहे माझं पुण्यामध्ये, तर मला ती पालखीचं दर्शन भेटलं नाही. कारण 3 दिवस एवढा जोरात पाऊस होता की पालखीच्या जवळ येण्यासाठी टाईमच नव्हता. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं असतं. पंढरपूरला वारी जाते ती. आमची फायर ब्रिगेडचा बंदोबस्तसुद्धा तिथे असतो. आमची एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची गाडी तिथे वारीसोबत जाते पिंपरीमधनं. बाई हा आहे तो पेट्रोल पंप, इथे पेट्रोल भरूया. कॅमेरा पण बघूया काय झालं याला. बस लावलेले, रॉंग वे मारता नाही येणार, जरा व्यवस्थित मारावं लागेल. इथून BRT मधनं बस येते का नाही येत बाई. BRT मधनं गाडी येते. इथून टाकली असती, पण नाही, आपण इथूनच टाकूया. समोर ना कोण यायचा. दोन्ही ग्लव्स काढूया बाई. काय नाही, घे अजून मोठे ग्लव्स. असंच होतं काढायला. बाते फ्यूल कितीचं टाकू. हा बघ फॉग जमा आहे, काढतोय का व्यवस्थित बघू. यार माझा प्लॅन फ्लॉप झाला. पुढचा व्ह्यू येणार का नाही हे बघ, काहीच दिसत नाही फॉगमुळे. कितीचं फ्यूल टाकू. ऑनलाईन आहे ना, फुल करून टाका. नाही बस झालं 8 लिटर, ओव्हरफ्लो होऊन जाईल. थँक्यू. पहिले ना आपण गाडीचं हॉर्न चालू करून घेऊया, होते का बघू. 8 लिटर पेट्रोल बसलं गाडीमध्ये, म्हणजे ऑलरेडी 2 लिटर पेट्रोल होतं. या 2 वायरी आहेत ना, इंजिन गरम आहे भाई, मला भाजल डायरेक्ट. टाईम मिळतं का तुला काय करायला. त्या पेट्रोल पंपावर स्टार्ट करतं. हां, हॉर्न खराब झाला काय आपला. नाही चालू होत. दाबला की जोरात होतो बाई, जोरात दाबला की काय सीन आहे. भाऊला मेसेज टाकतो आमचा किरवे भाऊ. भाऊ एक हॉर्न घेऊन ठेव, खराब झालाय. हॉर्न खराब झालाय आणि हा कॅमेरा आहे ना च्या लेन्सवर हे गेलं आहे. आता तर पूर्णच वाईट झालं रे. हे जे प्रोटेक्शन लावलं आहे लेन्सला, त्याच्यामध्ये फॉग जमा झाला आहे. सो हा कॅमेरा आता तर बाद आहे, काहीच दिसत नाही याच्यात. काढावं लागेल बाई. या फॉगबद्दल कोणाला माहिती असेल कसा काढायचा तर त्याने बाई सांगावे, कारण बाई लेन्समध्ये फॉग आहे. हा कॅमेरा मी वापरलाच नाही, म्हणजे फॉग कसा जमा झाला. बाईक त्या दिवशी लय भिजली ना, झाला असेल त्या दिवशी. आता भाई आपल्याकडे पुढचा कॅमेरा नाही आहे, एका आहे तो हाच कॅमेरा, एकटाच वाघ, त्याने शूट करायचं. भाई हॉर्न काय चालू झाला नाही. आता आपल्याला जे युद्ध करायचं आहे ते बिना हॉर्नचं करायचं आहे ट्रॅफिकमध्ये.
भाई पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून भाई माझा टाकीची वाट लागून असं पेट्रोल मी माझ्या इंजिनची मारली नाही पाहिजे. त्याने काय होणार आहे, आता गाडी जर बंद पडली तर समजायचं पेट्रोलमध्ये फॉल्ट आहे. जर गाडी व्यवस्थित चालली तर समजायचं आपल्याला पेट्रोल पण चांगलं लागलं आहे. हा कॅमेरा मला आज लय गरज होती या कॅमेऱ्याची, कारण याने फोटोज लय भारी येतात. आणि भाई युद्ध करायच्या आधीच भाई शस्त्र खराब झाले. मला ना एक बंदा विचारतो की तू यूट्यूब चॅनल बंद केलं आहे का, तुझे व्हिडिओज येत नाही, थकला, वैतागला, व्ह्यूज येत नाही, काय तुझा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी मला एक उत्तर द्यायचं आहे आज. तर ते उत्तर असं आहे की मी हे जे करतो यूट्यूबला ब्लॉगिंग, मोटो ब्लॉगिंग, हे काय पैसे मिळावे यासाठी नाही करत. राहिला मुद्दा माझा यूट्यूब चॅनल बंद व्हायचा किंवा मी हे अपडेट नाही आहे किंवा यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज येत नाही आहे, तर प्रॉब्लेम आहे टाईमचा, की टाईम मॅनेजमेंट माझी खराब झाली. सो मी हे काय पैशासाठी करत नाही, मला आवड आहे म्हणून मी करतो. की एक जॉब करून एक अजून एक काहीतरी आवड पाहिजे. असं जॉब करून घरी यायचं, झोपायचं, हे मला नाही आवडत. की त्याच्यामुळे मी जॉब करून एक आवड माझी जिवंत ठेवले, ही ती आवड आहे माझ्यासाठी. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर मी बाईकिंग केली नाही तर मला जमणार नाही. मुद्दा आला नवीन बाईक घेण्याचा, तर नवीन बाईक मी घेऊन टाकेन लवकरच. यावेळी मी नॉन गिअर बाईक एक ठेवणार आहे स्वतःकडे, की भाई सिटीमध्ये असं ट्रॅफिकमध्ये नॉन गिअर बाईक पाहिजे, ॲक्टिवा वगैरे अशी. ही बाईक मी सिटीमध्ये नाही चालवू शकत. हो भाई वाजला हॉर्न, कसं काय? आता नाही वाजत आहे, अचानक भयानक वाजतो भाऊ. ब्लॉग थोडा मोठा होऊ शकतो, 20 मिनिट्स 25 मिनिट्स या त्याच्या पुढे सुद्धा. या ब्लॉगमध्ये काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत माझ्या लाईफच्या, त्या मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. भाई बस एवढी सुंदर आहे ना भाई, ह्याच्यातनं बुकिंग केली का असं समजत नाही भाई कधी घरी पोचलो. रप्पा पळते भाई. या बसने मी हम्पी गेलेलो. हम्पीच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत माझ्या. जेव्हा बस भाई गतिरोधकपणे उडत होती ना, तेव्हा तिचं सस्पेन्शन जबरदस्त होते. काही वेळी असं झालं की भाई इकडे तिकडे पडतो आहे भाई बसमध्ये. स्लीपर बुक केलेली, अब हा पण जात नाही, मलाही जाऊ देत नाही. दॅट इज नॉट फेअर. क्रेटा बसने प्रवास करणं आणि ट्रेनने प्रवास करणं जमीन आसमानचा फरक आहे. मोस्ट ऑफ मला रोड्स बघायला खूप आवडतात, त्यामुळे मी बसने प्रवास करतो. गाडीनं थोडासा झटका मारते, थोडासा प्रॉब्लेम देण्याची संभावना दिसत आहे. बात आहे हम्पीची, तर हम्पीला विरूपाक्ष टेम्पल एक नंबर. सगळे मंदिर तिथेच आहेत, प्राचीन काळात आहे. मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याला ते बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याने बाई खरं हम्पीला जावे. इकडची लोक एवढी हंबल आहेत की आजपर्यंत असं मंदिरमध्ये असं बॉडीला टचसुद्धा नाही केलं की चला तुमचं दर्शन झालं, पुढे पुढे सारखा नाही. फुल रिस्पेक्ट. अभी हम नेक्स्ट टाइम हम्पी जाएंगे तो खुद की गाड़ी से जाएंगे, वो तो मैंने सोच के रखा है. कुठली टियागो आहे काही नाही, होंडाईची गाडी आहे कुठली तरी. आज iPhone 17मधनं फोटोग्राफी करूया. भाई परत वाजला हॉर्न बघ, आता परत वाजत नाही. जोरात वाजू का कोपऱ्याने वाजू? केवढा मोठा हॅवी ट्रक चाललाय, किती सामान भरलंय, काय याच्यामध्ये भाई? पेंडा. मग ठीक आहे, हलका आहे. हॅवी असेल ना तर भाई या ट्रकला इथेच थांबवा आणि भाईकडनं कॅन्सल करा. भाई याला जाणं कुठं आहे ते. त्याच्यामुळे भाई बाहेरच्या लोकांना तकलीफ आहे, ते रस्त्यावरनं चालतात. कधी उलटा होईल काय सांगता नाहीत, तो कोणाच्या अंगावर होईल त्याने भाई जीव पण जाऊ शकतो. आणि असं झालेलं आहे खूप वेळा. आज आपली उडान कुठे आहे? आज आपली उडान लोकललाच आहे आपल्या इथे. ते बस डेपो इथे आहे, त्याच्यामुळे बस तिथे लेफ्टला वळत आहेत. भाई हॉर्नची खूप गरज आहे, पण हॉर्न वाजत नाही आहे. ऑटोवाल्यांनी भाई रस्ता थांबवला माझा. 3 ऑटो, एक व्हाईटवाली, 2 ब्लॅकवाले. काय खतरनाक लोक आहेत भाई. आज काय शॉपिंग करायची का? कारण लय दिवस झाले शॉपिंग नाही केली, पण 9-11 झाले, सगळे स्टोअर बंद होतात. एक चालू असेल फक्त ते FC रोड वगैरे, हे ते XYZ, ते आपल्या काही कामाचं नाही. तिथे आपलं काय मिळत नाही. मला ना काय घ्यायचं आहे माहिती आहे का, असे बाईकवर चालवायला टी-शर्ट्स पाहिजेत. इथे पुण्यामध्ये कुठे काय मिळतं चांगलं काहीच माहीत नाही. पुणेकर जो कोणी आहे त्यांनी माही सजेस्ट करावं भाई की इथे
चांगले टी शर्ट्स वगैरे भेटतात, ते पण फुल हाताचे. अरे राईटला पुणे स्टेशन, पण हा वाला जो ब्रिज आहे तो कुठे जातो उतरणारा? मला तिथेच जायचं असतं, पण हा वाला ब्रिज मी कधी मारला नाही. एकदा ट्राय करून बघूया हा वाला ब्रिज. पण आता ट्राय करायचा चान्स पण गेला. मी इकडनं आलो, हा वाघ इकडनं चालला आहे. जाऊ शकतो का आपण? नाही, समोर हवालदारची फौज उभी असेल. आपण असं होऊन असं जाऊया. भाई मला इथे कुठं जायचं आहे? भोसरी सडकी भाई नाही, इथे जायचं आहे भाई मला. हा बघ, हाच तो ब्रिज आहे. हा वाला ब्रिज इथे उतरतो आहे. एकदा बघूया. नेक्स्ट टाईम ब्रिजच मारायचा भाई. आपलं काम इथेच असतं. उलटा फिरून याची गरज नाही फसली पाहिजे मला भाई. ही गाडीची टाकी अशी फुल झाली ना की मी मुंबईला पण जाऊ शकतो इकडनं बाईकने. तर बाई एकदा जिरली भाई मुंबईला जाताना येताना. भाई गाडी टेम्पोमधनं लोड करून आणली. सीन असा होता, मी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी वाटतं घर सोडलं. ठाणे पुण्याकडे यायला दिशेला निघालो. माझी गाडी लोणावळापर्यंत आली. फुल जोरात पाऊस होता. माझी गाडी एवढी भिजलेली की असं मी स्वतः भिजलेलो. माझा बाईकला जेवढं सामान लावलेलं ते वरतून भिजलेलं. मी रेन कवर लावलेला पण तरी काय उपयोग झाला नाही. गाडीने मस्तपैकी घाट क्रॉस केला, पुढे आली आणि बाई गाडीने झटके मारायला सुरुवात केली. मला वाटलं पेट्रोल कमी आहे, पेट्रोल टाकूया. फ्युएल पंपला पेट्रोल मिळत नाही आहे आणि मग पेट्रोल टाकलं आणि गाडी पुढे येऊन परत बंद पडली. सीन असा होता की मला 10 वाजता कामाला जायचं होतं आणि मी 8:30च्या दरम्यान लोणावळा घाटात अडकलो. मग काय 9:30 झाले तिथेच. काही गाडी चालू होत नाही, गाडी गरम झालेली का काय समजत नव्हतं. गाडी टाकली टेम्पोमध्ये आणि टेम्पोमधनं गाडी डायरेक्ट शुभम भाऊच्या गॅरेजला नेली गाडी. तर बोलते काहीच झालं नाही गाडीला, गरम झालेली गाडी. नंतर गाडी ऑटोमॅटिक स्टार्ट झाली. वा बोललो बाई, तेव्हा का नाही चालू झाली. त्याने बाई माझे 2,500 रुपये घेतले टेम्पोवाल्याने, फक्त गाडी पुण्याला सोडायची. आणि मला पण सोडलं बाई. जेवढं पेट्रोल नाही गेलं तेवढं टेम्पोवाल्याने पैसे घेतले. ठीक आहे, टेम्पो आहे बाई, त्याला पण रिटर्न खाली यायचं आहे. असं सगळं काय XYZ बोलला. चालतंय एवढं. सो गाडीचा कार्बोरेटर, फ्युएल पंप आणि एअर फिल्टर हे तिन्ही मला साफ करून घ्यायचे आहेत. इश्यू तिथेच असू शकतो किंवा समजत नाही आहे मला की काय. एकदा साफ करून बघूया. जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर झाला. गाडी तसं परत झटके मारतच आहे, ते काय ऐकत नाही गाडी. लेट्स सी, बघूया. इथे ॲरो चालू आहे. अजून काय चालू आहे? VIP. अजून काय डेकॅथलॉन आहे का इथे? डायरेक्ट डेकॅथलॉनमध्ये घुसू बॅग घ्यायला. नवीन बॅग खराब झाले माझी. विचार करतो डेकॅथलॉनला जाईन पण जाताच येत नाही. बघ हा वाघ कसा मध्ये आला. वाघ नाही भाई, कंगारू. हॉर्न बंद आहे माझा. KFC दिसलं भाई, KFC बकेट, चिकन बकेट. खतरनाक भाई. संपत नाही भाई. घेतलेली एकदा, जिवावर आलेली, जिवावर. मी आता कुठे आहे माहिती आहे का भाई? हा जो राईटवाला जो रोड आहे ना, तो जातो ना, तर एकदम इंटरेस्टिंग ठिकाणी जातो. मुलींसाठी सर्वात बेस्ट प्लेस FC रोड. येते भाई सगळं कपडे, क्लॉथिंग्स मुलींसाठी भेटतात. भाई आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला सरळ जायचं. बघायला आता राईट टाकायचा होता. मी ना इथे आल्यावर रस्ता विसरतो. काय माहिती काय होतं माझ्यासोबत, पण होतं असं. न्यूट्रल करूया गाडी. LIC दिसली की समजा ते इथूनच जायचं आहे भाई आपल्याला. की हा काय बटन चालू आहे काच बंद आहे? बॅटरी खातोय माझी बटन, कळलं का? हटवावं लागेल. कोणतरी ना काय करतं. अशी गाडी लावली ना की बटणं चालू करून टाकतं गाडीची माझ्या. इथून एकदम स्ट्रेट बाय स्ट्रेट रोड आहे मला जिथं जायचं आहे तिथला. मी ना माझ्या रिदममध्ये ना खूप महिने झाले आलो नाही. म्हणजे माझ्या फॉर्ममध्ये जे मी कामालाच व्हॅल्यू देत होतो, स्वतःला व्हॅल्यू कमी देत होतो. पण मी आता स्वतःला व्हॅल्यू देणं चालू केलं आहे. काम करायचं बाई, कामावरच, त्याच्या बाहेर नाही. त्याची एक पर्सनल लाईफ आहे, ती एन्जॉय कधी करणार. कॅमेरा एवढा सुंदर आहे ना की पटकन चालू होतं आणि पटकन बंद होतो. यार एवढे इन्व्हेस्टच केले त्यात. पब्लिकला वाटतं की भाई कॅमेरा इथे वापरा तिथे वापरा. अरे पण मला माहिती आहे मी त्यात पैसे टाकलेत. पैसा किती किमती आहे. हा कॅमेरा घेण्यासाठी मी 6 वर्ष थांबलो. 6 वर्ष. मी GoPro 3+ यूज करत होतो. 2015चा कॅमेरा 2025ला यूज करत होतो. वा. सो कधी अपग्रेड करणार स्वतः? फोन घ्यायचं तेच रिझन आहे माझं. iPhone 17, iPhone 11 यूज करत होतो. कधी घेणार? लोक 5G यूज करायला लागले, पण 4Gच वापरतो आहे.
ओलोवाल्याने माझा रस्ता ब्लॉक केला. ॲक्टिवावाला समोर आला आणि कियावाल्याने चान्स मारला पुढे जायचा. गाडीनं थोडी गरम झाले आणि माझ्या पायाला ते फील होत आहे. हा लॉनपर मला असं का बघते सेलिब्रिटी असल्यासारखं. मी बघायला दिसतंय मी येतोय टाकलो तरी पण टाकतोय गाडी. मला ना कोणाचा इन्सल्ट करायला आवडत नाही, पण त्याला दिसतंय ना मी येतोय. बाप्पाचा दरवाजा आला बाई, हे बघ बाप्पाचं मंदिर. मी इथेच येतो. मला ना कधी असं वाटलं ना की लाईफमध्ये काही होत नाही आहे, मी इथे येतो बाप्पाच्या दरवाज्यात. म्हटलं हा कॅमेरा वर्किंग आहे, ह्याच्याने माझं काम बनेल. पण नाही भाई, त्याने काम माझं बनलंच नाही. अरे वा, रिक्षाच्या मागे बघ काय संदेश लिहिला आहे. प्रॉब्लेम आणि सॉल्व. आरती चालू आहे. आवाज येतो का नाही काय माहिती. कॅमेरा अँगल सेट आहे ना? ओके सेट आहे. फॉग का जमा होतो आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये पण फॉग जमा झाला आहे. मला यातलं पाणी बाहेर काढावं लागेल. लंचमध्ये फॉग जमा झाला आहे. किती वाजले? 9:50. काय खायला मिळेल का बघूया. खाऊया आणि मग जाऊया. बाई इथे लेफ्टला आहे ना ही तुळशी बाग आहे. नाही हा नाही रोड, हा वाला रोड. पण इथनं आता कॅमेरा दिसणार नाही. ही तुळशी बाग आहे या साईडला. आमच्यासाठी काय आहे का नाही बाई कपडे वगैरे मुलांसाठी? सगळ्या मुलींसाठीच आहे बाई इकडे. मुलांसाठी काय दिसत नाही. मला तर इकडनं स्ट्रेट जायचं आहे. ते व्हाईट पट्टेवाले जे येतात ना रोड, त्याने भाई अख्खा कॅमेरा हालतो. ही शिल्ड किती हालते. 9:52 झाली. इथं मॅकडॉनल्ड आहे, पण पाडी लावायची कुठे इथे? बोरगीर खायला बोरगीर. भाई इंस्टा 360 बंद झाला म्हणून इंस्टा 360चं काम माझा प्रायमरी कॅमेरा करतो आहे. सेकंडरी कॅमेरा नाही करत आहे. सेकंडरी कॅमेरा माझा बंद झाला आहे बाई. प्रायमरी कॅमेरा सेकंडरी कॅमेऱ्याचं काम करतो आहे. बाई जॅकेट्स लावले, जॅकेट्स विंटरवाले जॅकेट्स आहेत काय. 80 सेकंड किती आहे? 60 होतं ते. बाई माझा चष्मा माझ्या बॅगेत आहे, दिसतच नाही मला किती सेकंड आहेत ते. अरे खरं ब्लर दिसतं रे मला. बाई सुटला माझा सिग्नल. शूज माझ्या एकट्याचं शूज केवढे झाले? 7-8 शूज आहेत एवढे. भाई काय करायचे आता? शूज घ्यायचे नाही भाई. काहीतरी बघूया मिळतं आहे का. मगाशी मी जो FC रोड बोलत होतो तो हाच आहे FC रोड. इथे मुलींसाठी कपडे मिळतात भाई स्वस्त प्राईजमध्ये. बार्गेनिंग करायला लागते आणि बाई त्यात मुलीच माहेर आहेत, मुलं नाही. कन्नू की चाय, हे काय नाव आहे भाई खतरनाक यांची. भाई मला काही FC रोडमध्ये येण्यात इंटरेस्ट नाही आहे. हा माझा घरी जायचा रूट आहे, त्याच्यामुळे मी इथून आलो आहे. ओके आहे का खायला? अशी गाडी लावली आणि खाऊ शकतो. काय दिसत नाही बाई. थांबूया का? इथे पण लोक थांबले आहेत, तर थांबू बाई. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाई हा ब्लॉग इथेच संपतोय. बाई मी इथे थांबतो जरा, पहिले शोधतो काही खायला मिळतं का. तोपर्यंत मी वाट बघा नवीन एका व्हिडिओची येत राहील व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर. समोरनं मला चायनीजवाला दिसला आहे म्हणून मी थांबलो. चायनीज पार्सल घेऊन घरी जाऊया आणि खाऊया. बाय बाय.